श्री स्वामी समर्थ. मीन राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते शुभ संकेत घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होईल का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल का? प्रवासातून लाभदायक संधी मिळतील का? चला तर जाणून घेऊया हा आठवडा मीन राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशावाद, आत्मविश्वास आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली काही कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची कल्पकता, संवेदनशील स्वभाव आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल आणि काही महत्त्वाचे निर्णय भविष्यातील प्रगतीचा पाया ठरतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. मित्र आणि कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होईल. या आठवड्यात संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांवर भर दिल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक राहील, मात्र स्वतःच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. सततच्या धावपळीमुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. सकाळी योग, प्राणायाम आणि नियमित चालण्याची सवय लावल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. बाहेरील अन्न कमी खा आणि पाणी भरपूर प्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे वेळेवर जेवण घेणे आवश्यक आहे. ध्यानधारणा, संगीत किंवा आवडत्या छंदासाठी वेळ काढल्यास मानसिक शांतता लाभेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करा. योग्य आरोग्यशिस्त पाळल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उल्लेखनीय प्रगती करणारा ठरू शकतो. नवीन विषय सहज समजतील आणि कठीण अभ्यासक्रमातही आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास तुमची प्रेरणा वाढवेल. संशोधन, लेखन, कला, संगीत किंवा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्य, प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले निकाल मिळू शकतात. कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज संवादामुळे दूर होतील. घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मताचा आदर करेल. एखाद्या शुभकार्याची तयारी, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यातील निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि तुमच्याविषयीचा विश्वास वाढेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सर्वांना आनंदाची अनुभूती मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा आठवडा आनंददायी आणि समाधानकारक ठरू शकतो. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्याने नात्यातील दुरावा कमी होईल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने विश्वास अधिक दृढ होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची किंवा चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते. छोटा प्रवास, एकत्र वेळ घालवणे किंवा एखादा आनंदाचा क्षण नात्यात नवीन चैतन्य निर्माण करेल. राग, संशय आणि अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने वागल्यास नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनेल. करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुम्ही दाखवून द्याल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास कामाचा वेग वाढेल. तुमच्या कल्पना आणि नेतृत्व गुणांची दखल घेतली जाईल. या आठवड्यात घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकतात. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. मालमत्ता, वाहन किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायदा होईल. कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च होईल, पण त्यातून समाधान मिळेल.
अनावश्यक खर्च टाळा आणि प्रत्येक आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे शुभयोग आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि भविष्यातील प्रगतीची दारे उघडू शकतो. काही व्यक्तींना तीर्थक्षेत्राला किंवा निसर्गरम्य स्थळी भेट देण्याचा योग येईल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि वेळेचे योग्य नियोजन ठेवा. प्रवासादरम्यान झालेल्या ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा प्रवास मानसिक ताजेपणा, आनंद आणि नवीन प्रेरणा देणारा ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा कल अधिक वाढेल. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने मनातील चिंता दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. गुरुवारी भगवान दत्तात्रेय किंवा श्री विष्णूची उपासना केल्याने मानसिक समाधान मिळेल. नियमित प्रार्थना, ध्यानधारणा आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मन अधिक शांत राहील. गरजूंना मदत करणे, अन्नदान किंवा सेवाभावाने केलेले कार्य आत्मिक आनंद देईल. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर जीवनातील अनेक अडचणी सहज दूर होतील. ईश्वरावरील विश्वास तुमच्या प्रत्येक निर्णयात योग्य दिशा दाखवेल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. गुरुवारी पिवळी फुले अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान, पिवळी डाळ किंवा फळांचे दान करणे शुभ राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये यश, व्यवसायात लाभ, विद्यार्थ्यांना चांगले परिणाम आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण राहील. प्रवासातून लाभदायक अनुभव, नवीन ओळखी आणि भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या संधी येऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना आकर्षक नोकरीची ऑफर किंवा मुलाखतीचे बोलावणे मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी, मोठा करार किंवा विस्ताराची संधी मिळेल. एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमात, परिषदेत किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामाची आणि कौशल्याची प्रशंसा होईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यातील यशासाठी महत्त्वाचे ठरेल. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. आलेल्या प्रत्येक संधीचा आत्मविश्वासाने स्वीकार करा. धन्यवाद.